pattern are imperative and exclamatory. I think you all know very well that is imperative sentences means which kind of sentences. कोणत्या प्रकारची वाक्य असतात ते imperative sentences म्हणजे लगेच क्लिक झालं पाहिजे. आतापर्यंत आपण किती वेळा बोललेलो आहे ते. तेव्हा पण त्याला काय म्हणतात सेंटेन्स पॅटर्न कसा असतो. हो ते आहे ऑर्डर आहे सगळं आहे पण पॅटर्न म्हणलं सेंटेन्स स्ट्रक्चर हे क्लिक झालं पाहिजे. म्हणून तर म्हणते तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देत नाही. Sentence pattern should be according that the sentence is begin by the verb, the main form of the verb. I have told you the so many examples of that. Come in, go there, eat fast, write fast, drink slowly, study well, don't do this, don't write in the darkness, shoot now, be careful. हे जे सगळे वाक्य आहेत ज्या वाक्यांची सुरुवात क्रियापदाने होते ते काय असतं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हे असं क्लिक झालं पाहिजे. तुम्हाला मी काय विचारलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय. द सेंटेन्स बिगिन्स बाय द मेन वर्ब and it shows request, command, order, any saying, then threatening, advice, warning. These kind of sentences are called as the indirect speech of the imperative sentences. Okay. So today we are going to start imperative sentence indirect speech. Very easy. It is very easy than the remaining types of the sentences for the indirect speech. It is very easy. इतर सगळ्या ज्या काही सेंटेन्स पॅटर्न पेक्षा हा फार सगळ्यात सोपा आहे. पण बघा राम said to Meena, give me your book. See guys, very easy structure. Understand first. Don't make disturbance yourself. Be attentive. Learn for yourself only. स्वतःसाठी शिका. Here Ram said to Meena. In this sentence there is no any kind of order. It is only a say. हे फक्त सांगितलेलं आहे. काहीच बोलले नाही त्यांनी. हे फक्त म्हणजे तुझं पुस्तक मला दे असं म्हटलेलं त्यांनी. म्हणजे याचा अर्थ काय आहे त्यांनी फक्त सांगितलेलं आहे. कोणी तर सेटचे काय नाही फक्त टोल्ड. मीना आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. सेंटेन्स बिगिन बाय द व्हॉट वर्ब. येस मेन वर्ब. हे असं डोक्यात क्लिक झालं पाहिजे तुमच्या. तुम्ही असं इतक्या अटेंटिव्ह आणि इतक्या शार्प झाल्या पाहिजेत. तुम्ही जे म्हणावं थोडं शार्प नाही आहात तुम्ही. मी तुम्हाला म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे. म्हणावं तो शार्पनेस तुमच्यामध्ये नाहीये तो वाढवा. इट कॅन बी इनकल्केट बाय युअर हार्डशिप, बाय युअर प्रॅक्टिस, बाय युअर डिझायर, बाय युअर एम. हे सगळं तुम्ही करू शकता. बट यू कॅन डू ओनली बाय युअर सेल्फ. हे सगळं तुम्ही स्वतःच करायचंय. तिथं ते कोणी करणार नाही. म्हणून लक्ष द्या. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून
शब्द आपल्याला माहिती कंजक्शन घ्यावं लागतं. मग याच्यामध्ये इम्पेरिटिव्ह कंजक्शन अगदी ट्रू आहे. काय वापरलं टू वापरलं. त्यानंतर गिव्ह मी युअर बुक. इथं गिव्ह मीचं काय वापरणार आहे गिव्ह. तसंच वापरायचं इम्पेरिटिव्ह सेंटेन्स साठी. फक्त आपल्याला आपल्या थोडं कॉमन सेन्स असायला पाहिजे की वाक्याच्या मधलं हा शब्द आहे त्यामुळे इथे कॅपिटल नको आहे. आता मी कुणासाठी वापरलेला आहे हा. मी कुणासाठी रामने स्वतःसाठी वापरलाय. मग आता मी ऐवजी काय ना राम और आहे. हे पण क्लिक झालं पाहिजे. तुम्ही आतापर्यंत आपला तिसरा प्रकार आहे हा गिव्ह हिम. आता युअर. आता हे कुणाचं आहे युअर कुणाला म्हटले त्यांनी मीनाला. मग मीना गर्ल आहे का बॉय आहे. मग काय नाही तर मीनासाठी आणि बुकचं नोटबुक होणार नाहीये. आता सेकंड बघा राम सेड टू मीना. मी हेच वाक्य घेते तुम्हाला थोडं दाखवते. प्लीज गिव्ह मी युअर बुक टुडे. आता याच्यात उगी एक वाक्य वाढली एक शब्द वाढवले. बघा इथं वाक्यामध्ये काय आहे प्लीज हे सुरू आहे वाक्य. हे इम्पेरेटिव्हचं वाक्य आहे पण या वाक्यामध्ये प्लीज हे यूज केलेलं आहे. पुढे इथं काय येणार आहे राम सेड टू. इथे इम्पॉर्टंट वर्ब काय येणार रिपोर्टिंग व रिक्वेस्टेड. राम रिक्वेस्टेड मीना. आता पुढं काय आता मीना रिक्वेस्ट केला. आता पण पुढचं आता आपलं वाक्य सुरुवात आहे तर प्लीज ने सुरुवात आहे वाक्याची सुरुवात. ओके वाक्याची सुरुवात तर प्लीज ने आहे. मग इथं कसं होणार आहे. आता या प्लीजचं काय करायचंय. प्लीजचं आपण ऑलरेडी केलेलं आहे. प्लीज इज कन्वर्टेड इनटू रिक्वेस्टेड. म्हणून पुन्हा या प्लीजचा विचार करायचा नाही. ऑलरेडी रिक्वेस्टेड मध्ये प्लीज इन्सर्टेड आहे. प्लीज त्यामध्ये समावेश झालेला आहे म्हणून इथं परत काय घ्यायचं नाहीये. हा रिक्वेस्ट इथं रिक्वेस्टेड वापरल्यानंतर प्लीजचा विचार करायचा नाही. आता आपण फक्त उरलेल्या सेंटेन्सचा विचार करूया. सेम ऍज इट इज टू गिव्ह हिम Got it? आता हा सोपा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इनडायरेक्ट स्पीच सगळ्यात सोपं. आता मदर सेड टू मीना eat vegetables otherwise you will not be healthy. Don't converse yourselves. Be attentive. स्वतःला डिस्ट्रॅक्ट करू नका. फार महत्वाचं शिकवते. आयुष्यावर उपयोगी पडणार आहे हे. मला कुठेही हौस आलेली नाही की तुम्हाला शाळेत हे घेऊन घरी ऑनलाईन तास घेण्याची. मला कोणी बक्षीस देणार नाही. कोणी मला त्याचा सत्कार करणार नाही. मला स्वतःच माझे कर्तव्य समजून मी कसं घेते की ह्या गोष्टी तुम्हाला बोर्डवरती समजावून सांगता सोपं जातं मला. म्हणून जर मी तुम्हाला म्हणले असते हे मी फक्त नोट पडले तुम्ही करा म्हणलं असतं मला ते पण करता येतं. बी अटेंटिव्ह. आता इथे बघा मदर सेड टू मीना. तिथे मदर आता सेड ऐवजी काय घ्यायचं का ते आपण बघायचंय. ईट व्हेजिटेबल्स अदरवाईज यू विल नॉट बी हेल्दी. आता या वाक्यामध्ये आईने मुलीला काय ऑर्डर दिली का नाही. रिक्वेस्ट केली आहे का नाही. तिने तिला वॉर्निंग दिली आहे. दिस इज वॉर्निंग. हा आपल्याला हे कळायला पाहिजे या वाक्यामध्ये दिस इज द वॉर्निंग. किंवा इथे मदर ऐवजी डॉक्टर म्हटलं तरी सुद्धा तेच आहे.
मग या ठिकाणी वॉर्निंग असू शकेल किंवा आपण याला असं म्हणू शकतो, सॉरी आपण वॉर्निंग नको, आपण याला ऍडवाइस म्हणू शकतो. आपण याला ऍडवाइस म्हणू शकतो. जसं डॉक्टर तसं मदर पण, म्हणजे आई मुलीला सांगते की माझ्या खाली तू आजारी पडशील, तर तू फिट अँड फाईन राहणार नाही. मग आपण इथं या वाक्याच्या मीनिंग वरून, मी वाक्याचं स्ट्रक्चर शब्द विचारले नाही, वाक्याचं मीनिंग स्ट्रक्चर तेच आहे. बिगिन बाय द मेन वर्ब, काही बाकीचं बदल नाही आहे. स्ट्रक्चर इज द सेम, बट व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट सेंटेन्स, what we can understand by the sentence, that is this is the advice. This is advice by the mother to her daughter. Okay, so mother advised. आता इथं परत advised पाहिजे. इथं हे लक्षात का, मी मुद्दाम सांगते, पुढे लिहिताना सी वापरतात. हा सी म्हणजे adviceचा, हा advice जेव्हा सी म्हणून वापरतो तेव्हा तो नॉन प्रॉन असतो. आणि हे खूप लोकांना माहिती नाही. अक्षरशः परवा एका आमच्या ग्रुपमध्ये एका शिक्षकांना मी हे सांगितलं की हे असं वापरायचं नाही, म्हणजे इथपर्यंत हे असं मिसअंडरस्टँडिंग असतं. ऍडवाइस, वेन वी यूज ऍडवाइस as verb we have to use se, but when we use as a advice as a noun, then you have to use se. Like that, she advised me not to study in the darkness, or she advised me not to be improper for the study. But there is an advice by my friend that to study properly. Here what I use, an advice, that is the noun. आणि तुम्हाला मी इथं परत अजून आपलं advice हे noun नाही, त्याच्यानं प्रूव्ह होतं and हे जे आर्टिकल्स हे फक्त नाउनलाच लागतात, वर्बला लागत नाही. म्हणजे मी बोललेलं हे बरोबर आहे का नाही हे तुम्ही तपासून पाहू शकता, तुमचं एवढं शार्प फोकस असेल तर. आणि म्हणून लक्ष द्यायचंय, इथं मी वापरलेलं ऍडवाइज्ड, हे लक्षात घ्या. ज्या स्मॉल हे जे काही गोष्टी असते दॅट हॅव्स अ व्हेरी वर्थ मिनिंग, याला फार महत्वाचा अर्थ असतो. आणि हे आपल्याला जर स्वतःला जर खूप मोठं करायचं असेल तर अशा गोष्टी सगळ्या डोक्यात ठेवायच्या असतात. आणि मग त्याच्यानं आपलं स्वतःच, आता बघा मला काय वाटतं त्या शिक्षणाबद्दल, अरे शिक्षक नाही माहित नाही का, आणि तेच विद्यार्थ्यांना काय शिकवतात वाटू शकतं ना मला. आणि इतर मी स्वतःच मोठेपण सांगते, केवळ आमच्या शिक्षकांमुळे, आमच्या गुरूंमुळे आम्ही घडलो. ते अनंत आयुष्याची आई वडिलांसाठी ऋण आहेत, ते आम्ही अजूनही विसरू शकत नाही. शाळेत शिकवलेलं आमच्या डोक्यात अजूनही आहे. फक्त कसं आता दरवर्षी शिकवल्यामुळे त्यात आणखी जास्त प्रॅक्टिस झाली आहे. पण शाळेत शिकवलं जेव्हा मी पहिल्यांदा उभी राहिले शिकवायला, तेव्हा सुद्धा माझ्या लक्षात सगळं आहे. म्हणजे एवढं आम्ही तेव्हा, आम्हाला दुसरा उद्योगच नव्हता अभ्यासाशिवाय. तुम्हाला इतर भारी उद्योग आहेत अभ्यासाशिवाय. त्यामुळे आम्ही हेच करत होतो, नुसतं अभ्यास आहे की अभ्यास. घरात ओरडायचे आम्हाला, लाईट बंद करायचे, जा म्हणून म्हणायचे, पास कर म्हणायचे. पण आम्ही एवढं चिकट होतो. जो देतो भाग निराळा आहे. पण आता तुम्ही काय आहे, हे ऑलराऊंडर आहात. तुम्हाला मी दोष देत नाही, तुमची परिस्थिती तशी आहे, सराउंडिंग तसं आहे, सगळं एव्हरीथिंग इज देअर आर सो मेनी थिंग्स, बट about you have to overcome by all that obstacles and you have to prove yourselves. स्वतःला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं, आणि त्यासाठीच या सगळ्या गोष्टी आपल्या अंगी बांधवायच्या. हे उद्दिष्ट अचानक चमत्कार वगैरे होत नाही एका दिवशी. हे सगळं आपल्यामध्ये आतापासून करायचंय आणि मग होत आहे ते, उगीच होत नसतं ते. आणि सगळं शेवटी आपल्यामध्येच आहे. यश मिळालं आपल्यालाच, अपयश मिळालं आपल्यालाच आहे. आणि आपल्यानंतर मग बाकीच्यांना त्याचं रिफ्लेक्शन होतं. म्हणून एव्हरीथिंग रिफ्लेक्ट्स टू यू ओनली बाय द फर्स्ट. Later on your parents, later on your friends, later on your relatives, everyone is there later on after your number. Got it? म्हणून हे लक्षात ठेवायचं एव्हरीथिंग. म्हणून तर म्हटलेलं आहे तुम्हाला 9वीला परवा धडा होता, थिंक बिफोर यू लिव्ह. त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टी करण्यापूर्वी 3 वेळा विचार करायचा आहे. का मी का केलं पाहिजे, आणि हे बोलण्यासाठी सुद्धा आहे, तसंच वागण्यासाठी सुद्धा आहे. ओके, वी शुड कम टू द पॉइंट. मी मदर ऍडवाइज्ड मी ना. आता इथं ईटच्या आधी टू ईट व्हेजिटेबल्स, अदर मी तर कुठे नोटबुक करते बाळा. अदरवाईज आता इथं यू हे कुणासाठी वापरलेलं आहे, मीनासाठी. अदरवाईज शी, आता वीटचा वुड, शी वुड नॉट बी हेल्दी. हेल्दी वर काय करायची गरज नाहीये. ओके,
Got it? Write down these 3 sentences very fast. Very fast. I want to finish all these things today. Means we have to understand the structure of the sentence as well as the meaning of the sentence. Then we can use the verb. आणि जर तुम्हाला ऍडवाइस असा शब्द आठवला नाही किंवा स्पेलिंग आठवला नाही तर तुम्ही टोल्ड वापरलं तरी चालेल. जेव्हा तुम्हाला ऍडवाइस पण फक्त प्लीज रिक्वेस्टेड पाहिजे बरं का. प्लीज असं तर रिक्वेस्टेड पाहिजे पण इतर ठिकाणी तुम्ही टोल्ड वापरलं तरी चालेल. Hello, teacher. Hello, ma'am. Be fast, guys. Hello, ma'am. I will drop the very first one, okay? आणि मला मी तो असं काही बोलत राग म्हणू नका. मला तुमच्याकडनं असं चांगले विद्यार्थी झालेले जे भावी आपल्या भारताचे भावी चांगले नागरिक झाले मला पाहायचंय. म्हणून तुम्हाला मी सांगते माझ्या आतून जे मला वाटतं ते याचं काय तुम्ही ऍज युजलच होऊन जा इतरांसारखेच. Why you are speaking, guys? Any kind of queries? Ask me. Can I have this complete? Yes. Okay, guys. Here I have written 3 kinds of sentences. We will see. For the मी तुम्हाला प्रत्येक गटाचे की का सांगते तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर कळलं पाहिजे. The headmaster said to the pupil.
bring me the file now here. Here the person who is saying he is a authority. He is authority, अधिकारी आहेत ते. आणि he is saying to his peon. Okay. So here when he is saying, that means he is ordering. Order देतात ना ते. म्हणून इथं पण हे जर the mother said to Meena, give me a glass of water, असेल तिथे ऑर्डर येणार आहे का? नाही. ते टोल्ड असणार आहे. म्हणजे the headmaster ordered. मी तुम्हाला वेगवेगळे वर्ब्स वापरून का सांगते, यासाठीच सेंटेन्स स्ट्रक्चर प्रमाणे तुम्हाला हे असे वापरलं तर तुमचं जास्त इम्प्रेशन पडेल. किंवा मी 10वीचं बोलते, जेव्हा तुम्ही अबाउट 74 गेल्यानंतर जेव्हा मॉडरेटर तुमचे आन्सर चेक करतात इच अँड एव्हरी, मग तिथं जर तुम्ही या सेटूच्या ऐवजी टोल्ड वापरलं तरी चालेल. इट्स ऑल्सो एक्सेप्टेड. बट इफ दे वॉन्ट टू स्क्रुटिनाइज, स्थानिकाला जेव्हा ते तुमचे मार्क्स वाढवायला किंवा कमी करायला बघतात, तेव्हा तिथं या गोष्टी सगळ्या लक्षात घेतात. म्हणून आपण शिकताना परफेक्टच शिकायचं. आपल्याला शिकायला जेव्हा पाहिजे तर परफेक्ट शिकायचं आणि आपल्याला सगळं कळलं पाहिजे, ते सगळं आपण ते इम्प्लिमेंटेशन करायचं. ऑर्डर द फ्यून. आता इथं टू बी स्मॉल हे फार गोष्ट आहे. मी मध्ये कुणासाठी हेडमास्टर, आता हेडमास्टर जेंट्स आहे, तर हेडमास्टर करायला असतो ना. ब्रिंग हिम द फाईन नाउनचं, देन हिअरचं, देअर. करेक्ट, व्हेरी गुड. आता सेकंड बघा. Father said to Ram, study well or you will fail. Here father is saying to Ram, here he is giving warning. Warning देतात ना की तू या ठिकाणी अभ्यास कर. ऍडवाइस पण बरोबर आहे, चालेल, पण वॉर्निंग सुद्धा चालेल. फादर मी त्याला, किंवा फादर असं म्हणतील त्याला, डोंट रीड इन द डार्कनेस or don't be mischievous, otherwise I will scold you. This is a warning. होऊ शकतं, म्हणजे तुम्ही मिस्चियस होऊ नकोस, नाही मी तुला मारेन वगैरे वगैरे. एव्हरीथिंग इज दॅट. फादर तिथं या ठिकाणी आपण म्हणू शकतो वॉर्न म्हणू शकतो, ऍडवाइज म्हणू शकतो, आपण इथं वॉर्न म्हणू शकतो. बघा पुढे. What happened here? ओके गाइस, इथं बघा पुढे. मदर सेड टू मीना, डोंट मेक नॉइज. इथं आपण बाकीचं काय सांगितलं ते बघायचं नाही, सुरुवात कशाला सुरू आहे, त्यात काय अर्थ थोडंच बघायचं. मदर सेड टू मीना, आता आईने मीनाला फक्त सांगितलेलं आहे, तर ऑर्डर नाहीये, टोल्ड असू शकेल किंवा इथं वॉर्ड असू शकेल. आवाज करू नकोस, रागाला घेऊन बोलू शकते, मग टोल्ड म्हणा, वॉर्न म्हणा. आणि जो कंजक्शन टू होता त्या नॉटच्या नंतर घेतला. त्यानंतर मेक हा जसा आहे तो तसाच वापरायचा आणि नॉइज फुल स्टॉप. लक्षात आलं? इथं काय ना, डोंटचं नॉट टू केलं, कारण डोंट मधला नॉट आपण इकडे घेतला आणि डू हा लपलेला पुढच्यामध्ये मेक मध्ये. ओके गाईज, हे 3 वाक्य समजली तुम्हाला? आता आपण अजून 2 वाक्यांची वाक्य बघूया. हा बोला, काही असेल तर, अडचण असेल तर विचारा. हा पुस्तक इथं बघा. द कमांडर सेड टू द सोल्जर. कमांडर आहे, मग तो काय करा, कमांडर
कमांड असते ती ऑर्डर असते, पण ती विशेष लष्करी भाषेची ऑर्डर त्याला कमांड असं म्हणतात. कमांडेड. आम्हाला स्पेलिंग येत असेल तर ऑलरेडी दिलेलंच असतं, त्याला फक्त आपण ऐवजी ईडी लावायचं. हो ना, सगळे स्किल्स आहेत ते. द सोल्जर टू शूट फास्ट देअर. करेक्ट. सोपं आहे की नाही? सगळ्यात सोपं ग्रामर असतं आणि रायटिंग पण तेवढं सोपं आहे, लक्षात घ्या तुम्ही. The first one, should I up? Yes. Are you getting or not what I am saying? Are you feeling well or just feeling some jumbled or puzzled or not getting or some kind of confusion? Everything is very cleared and very nicely? Yes. Very nice here. Okay, next. आपण पुढचे Who is disturbing here? Guys, don't make noise. Off your mic. Off your mic, be fast. Otherwise, I have to mute you. This is not good. Okay, today 16 guys are there. I am reading the names. Rutuja Devkate, Aarti Suryavanshi, Atharva Lamture, Chaitrali, Kajal Godse, Mayuri Gore, Nandini Chavan, Prachi Sharma, Prajakta Patil, Sheetal Lamture, Smurti Kale, Swati Jadhav, Vaibhavi Katmore, and Vaijanti Patil, Varsha Vankore. These only guys are there present. I have taken the names of the guys. Okay, it will again record it there. Don't worry. Okay, guys. Next is there. Rani said to her friends. See, guys, one kind of is remained here. Let's go to garden today. बघा इथे या ठिकाणी राणी, इथे काय बाकीचं लक्ष द्यायचं नाही. राणी said to her friends. What? But the sentence is begin by let's. Let us or let's. Both things are same. Let us is the short form of the long form of the let's. So let's is there. Let's मध्ये let's, let us म्हणजे let's. मग हे जेव्हा असं वाक्य असेल हे पण इम्पॉर्टंट मध्येच येतं. त्याचं कसं येईल बघा. राणी सजेस्टेड का लेट्स आहे. राणी सजेस्टेड हर फ्रेंड्स तर आता त्याचं कसं ना दॅट they should go to garden that day. आता लक्षात काय घ्यायचं बघा. लेट्स न सुरू आहे म्हणून आपण इथे कंजक्शन दॅट वापरावं लागेल. इम्पेरेटिव्ह सुद्धा रिपोर्टिंग वर्ब सजेस्ट वापरावं लागेल. कंजक्शन दॅट वापरावं लागेल.
आणि त्यानंतर ते शुरू वापरावं लागेल. मग बाकीचं जे वाक्य आहे ते म्हणजे लेट्स रिमूव्ह करायचा, लेट्स काढून त्याच्याऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल, दॅट, शूड आणि कंजक्शन दॅट आणि इथं रिपोर्टिंग वर्ब आहे सजेस्टेड. ओके, गॉट इट. आता आपण शेवटचा जो आपला राहिलेला आहे इम्पेरेटिव्हचा, सॉरी लिबर्टी, आपण सगळे प्रकार पाहिलेले आहेत. एक निगेटिव्ह सेंटेन्स पण पाहिलेला आहे, डोंट आणि डोंटच असतं काही डिडंट नसतं. रिपोर्टिंग जे वापरायचं आहे, रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी वापरायचं आपण जे वापरतो सजेस्टेड, वॉर्न, ऍडवाइज. पण तिथं नेहमी वाक्य डोंट असू शकतात. म्हणजे डोंट किंवा डू असं त्याप्रमाणे डू स्टडी वेल हे सुद्धा म्हणजे कधी कधी समजा त्या ठिकाणी स्टडी वेलच्या ऐवजी डू स्टडी वेल सुद्धा येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल आपण लेटर रायटिंग मध्ये आपण डू लुक इन टू द मॅटर म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण पुन्हा ते जास्त प्रभावीपणे सांगतो तेव्हा ते डू पुन्हा वापरलं जातं. ऑलरेडी तर त्याचा अर्थ तोच आहे, त्या डूचा विशेष काही वेगळा अर्थ नाहीये, पण दॅट इज मीन्स फोकसिंग इट इज. ओके, आता आपण याच्यात एक लास्ट पॅटर्न बघू, हा पण झालेला आपल्याला, मग सगळ्यांना समजलेला आहे. आय थिंक यू हॅव रिटर्न दिस ऑल्सो. ओके, सो वी शुड गो द लास्ट पार्ट ऑफ द इनडायरेक्ट स्पीच, that is the exclamatory, indirect speech of exclamatory. Shall I rub this? Yes. Both sentences? Yes. I think you have now, we are revising that, you have now understood the indirect speech of advice, warning, then again commanding, ordering, telling, then again requested. Yes. फक्त रिक्वेस्टेड सोडून इतर ठिकाणी जर तुम्हाला हे जे स्पेसिफिक आता सांगितले तसे जे काही ऑर्डर्ड, कमांडर, त्यानंतर वॉर्न, ऍडवाइज हे जे आठवले नाही तर रिक्वेस्टेड आणि सजेस्टेड या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी तुम्ही टोल्ड वापरलं तरी चालेल. तुम्हाला आठवलं नाही काय वापरायचं, टोल्ड वापरलं तरी चालेल. पण जिथं लेट्सने सुरू आहे, आता बघा काही वाक्य लेटने सुरू असतात. लेट फॉर एक्झाम्पल राम सेड टू मीना लेट मी कीप दिस. आता बघा, आता इथे लक्ष द्या, इथे हे वाक्य लेटने सुरू आहे, नॉट लेट्स. फरक लक्षात घ्या, इथे लेट्स आहे, इथे लेट